देवगड बंदरात बोट खोळंबली असताना गावातले कोण कोण जुने लोक देवगडाला गेले याचा विचार करत मी विषण्ण मनानं बोटीतल्या बाकावर स्वस्थ बसून होतो. आसपास अफाट सागर पसरला होता. दाट काळोखात पाण्याचं कवच कठीण आणि भयान दिसत होतं. पूर्वी मुंबईत शिकत असताना मी दर सुट्टीला याच बोटीने गावी येत असे. त्या येण्यात किती मादक धुंदी असायची. आदल्या रात्रीपासून झिलू केदार सुकं मटण आणि भाकऱ्या घेऊन बंदरावर वाट बघत बसलेला असायचा. सकाळी बोट बंदराला लागताच धक्क्यावरून जोर जोरानं उपरणं हलवायचा. तब्बल 50 उलटलेला माणूस, पण बोटीतल्या गर्दीतून मला आपल्या तीक्ष्ण नजरेनं हुडकून काढायचा. बंदरावर उतरताच भान हरवून कडकडून मिठी मारायचा. खमिसाच्या वाहीनं नाकाचा शेंबूड पुसता पुसता वयाची 5 वर्ष कशी झपाझप गेली ते धड कळलं सुद्धा नाही. आणि एके दिवशी प्रत्यक्ष शाळेत जाण्याची न भूतो न भविष्यती अशी आपत्ती ओढवली. चालू काळात मॉन्टेसरी या परदेशी बाईच्या नावाखाली पोराबाळांची जी चैन चालते ती त्यावेळी उपलब्ध नव्हती. सध्या मॉन्टेसरीनं शोधून काढलेल्या शाळेत पोरं जातात, हवा तो खेळ खेळतात, दंगामस्ती करतात आणि पुन्हा वर चॉकलेट पेपरमिंट खाऊन आईपेक्षा मॉन्टेसरी बरी असं म्हणत घरी येऊ शकतात. दुर्दैवानं मी बराच लवकर जन्माला आलो होतो आणि त्या काळात मॉन्टेसरी सारखी चांगली बाई निपजली नव्हती. ही रडारड किमान आठवडाभर तरी चालू होती. मला वाटतं त्यावेळी मी एकूण जेवढा रडलो तेवढा पुढल्या आयुष्यात कधीच रडलो नाही. बरे ते काय ते धरव तुझे ते पांढरे 2 का 2.5 काय ते धरलेस? सांग मला मग. वाह 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 चेंडू हा सुंदर कितीतरी खचित आहा, तर तो आपण घेऊन या, सगळे मिळून खेळूया. आम्ही फेकू आम्ही झेलू, तुम्ही फेका तुम्ही झेला, आता थोडे दूर सरू, हो हो चेंडू सवाट करू, हो हो चेंडू सवाट. पोरं चेंडू झेलता झेलता गाणं चुकू लागली आणि गाणं म्हणता म्हणता झेल सोडू लागली. शिवाय या गीतातले आम्ही तुम्ही हे अशुद्ध लेखन आता बरे चालते असे भूतकार अमृते मास्तर येता जाता टाकू लागले. तेव्हा तेही गीत बागायतकरांनी रद्द केलं. अखेर सरस्वती पूजन फक्त 4 दिवसांवरच येऊन ठेपलं. 4 चौघात धोत्राची कास सुटली म्हणजे ती घालताना जशी गडबड उडते अशा गडबडीत बागायतकर मास्तर दुसरं गीत शोधू लागले. पुढे जाता जाताच तोंडचं पाणी गिळून म्हटलेली केका माझ्या कानी यायची. तरेन तुमच्या बळे भव महानदी नाविका, तुम्हीच मग आदरास्तव मला सुदी नाविका. असे विदित वासही मज सदाश्रमीचा करा, दया गुण पहासवे मज सदाश्रमीचा करा. नरूच्या शिक्षणासाठी म्हणून पैसा गोळा करून अनेकदा स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन तिनं वामनदाजींकडे पैसे ठेवायला दिले होते. पण तिनं दमडी सुद्धा ठेवायला दिली नव्हती असं सांगून त्यांनी चक्क कानांवर हात ठेवले. वामनदाजी आणि त्यांची बायको अगदी बारीक सारीक गोष्टींवरनं त्यांची भांडणं सुरू होती. आंघोळीचं पाणी गरम झालं म्हणून ते अख्खं घंगाळ उपडं करून त्यावर तांब्या आपटीत राहत, तर कधी ते प्रमाणापेक्षा थंड आहे या सबबीखाली घंगाळ फेकून देत आणि सगळीकडे ओल करून टाकत. एखाद्या वेळी संतापून ती मुद्दाम उकळतं पाणी घंगाळात ठेवायची. हेतू हा की पाणी किती गरम आहे ते पाहण्यासाठी वामनदाजींनी पाण्यात हात घातला
की त्यांचा हात भाजावा. घाईघाईनं वामनदाजी आंघोळीला येत. घाई ही त्यांची नेहमीचीच. पाण्यात पटकन हात घालत आणि एकदम पिचक्या तारस्वरात केकाटत, आय 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 मेलाय मेलाय रे देवा, आग लागली तुझ्या तोंडात. माझ्या की देवाच्या. वहिनीबाई त्यांना आणखी चिडवायची. संतापाच्या भरात काय बोलावं काय करावं हे वामनदाजींना कळत नसे. रिकामा तांब्या हाती घेऊन ते जागच्या जागीच मुंडी तुटलेल्या कोंबड्यासारखे गरगर वाटोळे फिरू लागत. सर्वांच्या मते केसू काका म्हणजे खुळा इसम. तो करणार काय आणि त्याला विचारणार काय. शेवटी मुद्दाम उंदीर पकडून केसू काकांनी अनेकांच्या समक्ष उंदरांना आपलं औषध दिलं. उंदीर तडकाफडकी हातपाय झाडून मेले. गावातल्या अनेक लोकांनी हे पाहिलं, पण केसू काकांचं औषध परिणामकारक आहे एवढं म्हणण्यासाठी सुद्धा कोणी तोंड उघडलं नाही. नारळाची नासाडी होऊ दिली, पण नासाडी करणाऱ्या उंदरांना मारण्यासाठी केसू काकांचं फुकट मिळणारं औषध कुणी वापरलं नाही. उलट, अरे औषध जर एवढा जालिम असा तर केसू काका स्वतःच कित्याक खात नाहीत असं ते म्हणाले. मुंबईच्या धुमश्चक्रीत राहिलो तिथं परकी, आता स्वतःच्या जन्मस्थळी सुद्धा परकेपण. शहरातल्या प्रवाही आणि धावपळीच्या जीवनात कुणाचे चेहरे सुद्धा पाहण्यास सवड मिळत नाही. कडी कुलपात राहून जीवन जगावं लागतं. भोवतालच्या माणसात आपुलकीने मिसळून स्थिर राहून नाती निष्ठा ओढ यांचे धागे जुळवून धन्यतेचे साफल्याचे जाळे विणण्याचे दिवस आता संपले. आता एकाकी यात्रा. ती सारी माणसं, ते प्रसंग, त्या गमती, सारं काही भूतकाळात गडप झालंय, होतंय. या गावातल्या गावात फिरताना सुद्धा कधी कधी वाटतं मी कुठल्या तरी रानावनातून भटकतोय. भोवतालची निःशब्द झाडं विचित्र नजरेनं पाहतायत. गावातल्या माणसांनी सुद्धा आता झाडांची स्वरूपं घेतल्यासारखं वाटतं. सगळीकडे मी खुळ्यासारखा वळून वळून पाहतो, पण कुठेच ओळख पटत नाही. ज्याला माझं माझं म्हटलं त्याच या माझ्या गावात मी परका झालो, एकाकी झालो. काळाच्या ओघात सारी रूपच बदलून जात आहे.